हॅलो फ्रेंड्स, तुमची जीएमसी संभाजीनगर तसेच पीडीसीसी बँक याकरिता आपण रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 100+ प्रश्न बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। प्रश्न आणि उत्तर मी लगेचच सांगेल। जर तुम्हाला ऑप्शन रीड करायचे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून ऑप्शन स्वतः रीड करू शकता आणि शक्य जर आपल्याला असेल तर खाली प्रश्नांची उत्तरे खाली कमेंट देखील आपण करू शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेकरू। नेक्स्ट, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आर्वी। नेक्स्ट, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर या ठिकाणी। नेक्स्ट, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? राईट आन्सर आहे बेसॉल्ट। नेक्स्ट, महाराष्ट्रात पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई। नेक्स्ट, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या ठिकाणी। नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्रे कोणत्या जिल्ह्यात आढळते? योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यात। नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ते आहे जायकवाडी। आणि जायकवाडी धरण हे विद्यार्थी मित्रांनो जे आहे ते कुठे आहे आणि त्याचं नाव काय कमेंट करा। तुमच्यासाठी होमवर्क आहे, जायकवाडी जे धरण आहे त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते आणि ते कोणत्या ठिकाणी आहे हे आपण खाली कमेंट करायचं आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? तर कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे। पंढरपूर हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही, तर कोणत्या नदीकाठी कमेंट करा। बघूयात किती विद्यार्थ्यांचा 6 नद्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला आहे आणि जे नाशिक, नांदेड आणि पैठण जे आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ या विभागात आहे। पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहे आणि नव्याने तयार झालेला 36 क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो आहे पालघर। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? तर लक्षात घ्या, ज्वारी हे जे पीक आहे ते महाराष्ट्रात सर्वात जास्त होते। पुढील प्रश्न, महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर हा जो सिंहस्थ कुंभमेळा जो आहे विद्यार्थ्यांनो तो नाशिक या ठिकाणी भरतो। पुढील प्रश्न, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जे सर्वाधिक साखर कारखाने जे आहेत ते अहिल्यानगर जिल्ह्यात आहे आणि जो पहिला साखर कारखाना जो आहे तो प्रवरानगर या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स याला तुम्ही जॉईन करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यावर आपण क्वालिटी कंटेंट म्हणजे ज्यावर फक्त चालू घडामोडीचेच व्हिडिओ येतील, तर तुम्ही लगेचच त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली बेसिस येणारे व्हिडिओ वॉच करायचे आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। पुढील प्रश्न, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर लक्षात घ्या, छत्रपती संभाजीनगर याला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर जे आहे ते महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे। पुढील प्रश्न, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा जो कर्नाळा किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर लक्षात घ्या, बीड हा जो जिल्हा आहे त्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते। पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? तर हा जो अजिंक्य तारा आहे तो विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यात आढळत नाही। बाकी कर्नाळा, द्रोणगिरी आणि रायगड हे सर्व किल्ले जे आहेत ते रायगड जिल्ह्यात आहेत। पुढील प्रश्न, लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही पुणे जिल्ह्यात येतात। आता औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी म्हैसमाळ हे जे आहे ते थंड हवेचं ठिकाण आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती पुणे या ठिकाणी आहे आणि त्यांची जर नावे आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करा। लक्षात घ्या, बाकी विद्यार्थ्यांना देखील हेल्प होईल। आपण खाली ती जी 5 स्थाने आहेत ती खाली कमेंट करायची आहे। पुढील प्रश्न, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते?
तर त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. पुढील प्रश्न, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? तर हरिपूर हे कृष्णा वारणा नदीचे संगमस्थान आहे. पुढील प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर पांझरा नदीकाठी धुळे हे शहर वसलेलं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन कोणता? तर 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे आणि याच दिवशी विद्यार्थी मित्रांनो कामगार दिन देखील साजरा केला जातो. पुढील प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? तर ते आहे निफाड या ठिकाणी. पुढील प्रश्न बघायचा आहे, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्डे, तिकिटे इत्यादी छपाईचे केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर ते आहे नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? योग्य उत्तर आहे यवतमाळ जिल्ह्यात. पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सातारा. नेक्स्ट, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे रायगड. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता मटेरियल हवं असेल तर 19,000 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्याकडे आहेत. प्राईज आहे 499, परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 399 रुपीजला हे मटेरियल भेटेल. याकरता PDCC 100 हा कोड यूज करायचा आहे ॲप्लिकेशनवर. जर तुम्हाला व्हॉट्सअपला PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तुम्हाला 400 रुपयामध्ये मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. तसेच 250 प्लस ऑनलाईन टेस्ट जर हवे असेल तर 2500 प्लस प्रश्न आहेत. 249 प्राईज आहे. मल्टिपल अटेम्प्ट असेल, टायमर आहे. सर्व एक्झामसाठी युजफुल आहेत. कोणत्या टॉपिकवर किती टेस्ट आहेत कंटेंटमध्ये आपण बघू शकता. तसेच GMC छत्रपती संभाजीनगर याकरता 18,000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 499. हा देखील कोर्स तुम्ही ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता. त्या ठिकाणी PDCC 100 हा कोड यूज करा, तुम्हाला डिस्काउंट प्रोव्हाइड केला जाईल. किंवा व्हॉट्सअपला मटेरियल हवं असेल तर 93 56 25 60 34 यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे. काय काय तुम्हाला भेटणार आहेत या सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा? तर तो आहे 6वा. पुढील प्रश्न, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? तर पानझडी वृक्षांची वने ही विदर्भात आढळतात. पुढील प्रश्न, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर तो आहे जळगाव. नेक्स्ट, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर लक्षात घ्या, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहेत? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या आहे 4. नेक्स्ट, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढील प्रश्न, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कोटपर्यंत आहे. तर लक्षात घ्या, कोकण हे जे आहे ते उत्तरेला डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोलची खाडीपर्यंत पसरलेलं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर ती आहे गोंदिया जिल्ह्याची. पुढील प्रश्न, कोरकू ही अनुसूचित जमात कोठे राहते? तर कोरकू ही जी अनुसूचित जमात आहे ती मेळघाट या ठिकाणी राहते. पुढील प्रश्न, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? तर सांगली हा जो जिल्हा आहे तो हळदी उत्पादनात अग्रेसर आहे. पुढील प्रश्न, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर लक्षात घ्या, रत्नागिरी हा जो आहे तो सर्वाधिक आंब्याचे उत्पादन करतो. पुढील प्रश्न, काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा तर तो आहे सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? तर ते करण्यात आलं आहे मुंबई या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न बघितले. जर तुम्हाला अजून या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. GMC छत्रपती संभाजीनगर ऑनलाईन टेस्ट आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ॲप्लिकेशन थ्रू परचेस करण्याकरिता PDCC 100 कोड यूज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील फॉलो करायचं आहे.
तसेच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट प्रोव्हाइड करत असतो. थँक्यू.